मंत्री जयकुमार गोरेंवर आता विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी गंभीर आरोप केले। एक पैलवान मंत्री विवस्त्र फोटो महिलेला पाठवतोय असा खळबळजनक आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। तर स्वारगेट सारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत पुढे येत असेल तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। यामुळे आता भाजपचा मंत्री अडचणीत, वडेट्टीवार आणि राऊतांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। धिंगाणा म्हणतो ना, ते धिंगाणा चाललाय धिंगाणा। एक मंत्री, पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो, पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो। त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे। तर वडेट्टीवार आणि राऊतांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। त्यामुळे आता भाजपचा एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भात आता अंजली दमानिया यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात। हंबीररावांच्या वंशजांना त्रास देत आहेत आणि ते पण फडणवीस सरकारचे आणि फडणवीसांचे अतिशय लाडके मंत्री। हे मला कालच रात्री या प्रकरणाबद्दल सगळी माहिती मिळाली आणि ते ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय की इतकी कॅरेक्टरलेस लोक ही का हवी आहेत फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात, ज्या बायकांना ते असे त्रास देतात, निर्लज्जपणे फोटोग्राफ्स पाठवतात, अशा लोकांना मंत्रिमंडळात का ठेवावं। तर मी आता त्यांना संपर्क करणार आहे आणि त्यांची बाजू सुद्धा लावून धरणार आहे लवकरच।